नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज कोका या पटामध्ये 2 नंबरसाठी विजय झालेले बैल आपल्यासोबत आहेत। बघू शकता तुम्ही, हा गरुडा आहे आणि तो नंदूभाऊ रांगडाले यांचा बाबा आहे आणि हा बैल मिटेवानीचा आहे। तर बैलाबद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया। बरेचसे व्हिडिओमध्ये तुम्ही या बैलाला बघितलं असेल आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये टॉपला बैल पडत आहे। तर बैलाबद्दल जाणून घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार जी। सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे। माझे नाव बादल हिमराजी बोरकर आहे, आम्ही मिटेवानीला राहतो। तर अभिनंदन दादा, आज 2 नंबरसाठी विजय झाले त्याबद्दल धन्यवाद। आणि आज काय पॉईंट बनले ते तुमचे? आमचे बनले होते आपले 31.21 31.21 आणि विरुद्धवाल्यांचे किती बनले होते? 31.11 आणि कोण होते विरुद्धमध्ये? ते गॅसंडा ग्रुप मसलमेटा आणि कोणते बोलत होते त्यांचे? राधेश्याम राधे आणि श्याम। श्याम। कसा वाटला दादा आज खेळ झाला आज त्याबद्दल? मस्त खेळ झाला। आता का आमच्या नंदूभाऊ रांगडाले एरलीवाले चात ग्रुप त्यांचा बैल आहे बाबा, त्यांच्यामध्ये आम्ही दोन्ही बैल। म्हणजे तुम्ही बैल पळवण्यासाठी मागितलं त्यांना, हा ना? हो, आमचे मोठे भाऊचे आहेत। एरली आमचे पंच समिती सभापती होते। मला वाटतं आता तुम्ही सध्या त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पट वगैरे करता? हो, त्यांच्या ग्रुपमध्ये आता आम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये आहोत। आणि कसा वाटला दादा आता गरुडा तर सध्या फ्रेश दिसत आहे, नाहीतर आता 5-6 पट झाले का तो थोडा कमच चालत होता? कमी म्हणजे असं होतं का, काही साध्याची प्रकृती थोडी बरोबर नव्हती, त्यामुळे थोडासा कमी चालत आणि आज 2 नंबरसाठी विजय झाले। तर कसा वाटला दादा आजचा खेळ? छान वाटला। आता 4-5 मैदानानंतर आज आम्ही पहिल्या मधले 5-6 मैदानानंतर आज म्हणजे विजय प्राप्त झाला आम्हाला। आणि या बैलाबद्दल काय सांगशील दादा? बाबा बैल मस्त आहे। काल पण आम्ही सेकंड च्या वेळेस म्हणजे आता पहिल्यांदा यांची भागड होती, पण मस्त जमली आणि आता फायनलला तर त्यांना 1-1.5 शेकड्याने आम्ही समोर जिंकले। आणि जोडीचे सवार वगैरे कोण होते आज? सवार होते आपले चौधरी म्हणून सरांनी इथले कोडचे म्हणतात मासलमेटाचे आमचे मोठे भाऊ। म्हणजे नंदूभाऊचेच सवार होते का? नंदूभाऊ नाही, माझे मित्र आहेत ते। म्हणजे तुमच्या नंदूभाऊ वगैरे सेलूला पटाय तर मोठे जोडे वगैरे आमचे तिकडे गेले आहेत। तुम्हाला नाही असं वाटलं का आपण तिकडे? पण हे होते ना, तर यांचा खेळ आम्हाला करायचा होता। आणि आता सध्या गरुडा किती दातात आहे? आता 4 दातात आहे। 4 दातात। आणि बाबा तो पण आता 4 दातात। आणि बाबा आज कोणत्या धुरला होता? बाबा आज डावीला होता आणि उजवीला आणि उजवीला। कसा वाटला पट? आणखी पट मस्त होता, पण आता आम्हाला हाच होती की आमची भागड बनत नव्हती बरोबर, आम्ही विजय नव्हता म्हणजे विजय मिळत नव्हता आम्हाला। आमच्याकडे पण एक काळा बैल आहे, पण थोडासा विजय प्राप्त नाही होत असं समजा का आम्हाला थोडा कोणी बैल वगैरे द्यायला थोडा प्रॉब्लेम होत होती, पण नंदूभाऊने आम्हाला एका शब्दावर बैल दिला आणि आज आम्ही विजय प्राप्त केला। आम्हाला छान वाटत आहे। त्या बैलाला रेस्ट वगैरे आहे का? तो रेस्ट नाही आहे, तो दुसऱ्या बैलामध्ये आहे टाकू आता, पण असं वाटत आहे का त्यांना रेस्ट द्यावा म्हणून 4-5 दिवसात थांबून ठेवलेला आहे, पण मस्त आहे सगळं। आणि तर आपली पंजाबचीच खेळते आहे, पंजाबचीच। आणि आजच्या मैदान वगैरे किती फूट होता? हा होता 1100 फूट। हो। आणि पॉईंट काय होते? पॉईंट आमची 31 पॉईंट ते म्हणजे 31.21। जसं आता हा तुमच्या गरुडा एवढा पळत आहे, तर कोणाची मागणी वगैरे आली का बैल विकता का वगैरे म्हणून? हो, मागणी आहे होती ना, म्हणजे आम्ही अगोदर पासून म्हणजे जेव्हा आला त्यानंतर आम्ही 1-2 मैदानाच्या म्हणजे 4-5 मैदान सतत आम्ही 1-2 नंबरचे करत आला। आता त्याच्यानंतर थोडी याची प्रकृती बरोबर नव्हती, तर थोडा आम्ही मागे चालत होता, पण आता प्रकृती बरोबर झाली आणि सगळं। आणि किती वगैरे वरी मागणी आली याची? आता तुम्हाला तर माहिती आहे 10-15 लाखापर्यंत तर मागणी राहतेच 1-2 नंबरच्या बैलाची। आणि हे चट्टे वगैरे कशाचे आहेत? जन्मापासूनच होती दादा, आम्ही घेतला त्यांना विचारला होता, त्यांच्या घरचा जो होता बैला त्यांनी सांगितलं होता की जन्मापासून आहेत। आम्हाला पण वाटत होता की पट म्हणजे आता आले आहेत, पण आधीपासून होते। आणि कसा वाटला आजच्या वातावरण? मस्त आहे, मस्त आहे। म्हणजे त्यांची पण आता जोडे काही जास्त बाकी नाही, 10-15 आहेत, पण त्यांनी आमच्या दूरचे असल्यामुळे आमच्या गाव दूर आहे ना, त्यामुळे लवकर घेऊन आम्हाला। धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला एवढे मार्गदर्शन केले। धन्यवाद जी।